नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं की मी कधीही पूर्वग्रह दूषित विचाराने काहीही बोलत नाही. माझी मतं असतात ती माझी स्वतःची मतं असतात आणि कधी एका पक्षावर टीका असेल, कधी एका नेत्यावर टीका असेल, कधी दुसऱ्या पक्षावर, कधी दुसऱ्या नेत्यावर टीका असेल. त्यामुळे मी कोणा एकाची बाजू घेत नाही. जे योग्य वाटेल तेच मी बोलतो. हे कृपा करून प्रेक्षकांनो तुम्ही समजून घ्या आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना जरा विचारपूर्वक प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करतात, पण काही जण अतिरेकी एकांगी प्रतिक्रिया व्यक्त करतात, चिखलफेक करतात, निंदा नालस्ती करतात. कृपा करून असं न करता व्यवस्थित शब्दामध्ये टीका करा. त्याचं मी स्वागतच करतो. नेहमी आपण या व्हिडिओला जो उदंड प्रतिसाद देता त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. आदित्य ठाकरे यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. युवा नेते म्हणून शिवसेनेमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यापूर्वीसुद्धा ते कवी म्हणून एस्टॅब्लिश झाले होते. इंग्रजीत कविता करायचे, ते इंग्रजीत साहित्य लिहायचे आणि त्यांचं वाचन लेखन यामध्ये मग्न असलेला हा तरुण विद्यापीठाच्या राजकारणात ते उतरले, त्या मैदानात उतरले आणि युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर युवा सेनेची वाढ केली आणि वेगवेगळी सामाजिक कामं त्यांनी सुरू केली. महाविकास आघाडीमध्ये तेव्हा दाखल झाले. ते पर्यावरण मंत्री म्हणून त्याच पद्धतीने पर्यटनाचा सुद्धा कार्यभार त्यांनी सांभाळला आणि त्यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस सरकार असताना प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी खूप काम केलं होतं. प्लॅस्टिक बंदी असावी म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि तो त्या काळातले जे पर्यावरण मंत्री होते रामदास कदम यांच्या माध्यमातून त्यांनी प्लॅस्टिक बंदीचा उपक्रम राबवला. रामदास कदम यांच्या डोक्यात इतके गंभीर विषय येण्याची शक्यताच नव्हती. ते आदित्य ठाकरे यांचा तो इनिशिएटिव्ह होता. जेव्हा ते पर्यटन मंत्री किंवा पर्यावरण मंत्री म्हणून काम करत होते तेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली आणि तिथे त्यांच्या कामाचं कौतुक झालं. त्याच्याबद्दल त्यांना अवॉर्ड्सही मिळाली. स्कॉटलंडलाही ते गेले होते. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी म्हणून ते विदेशात गेले होते. सुभाष देसाई यांच्याबरोबर दावोसला गेले होते आणि मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या चर्चा वाटाघाटी केल्या होत्या. त्याचबरोबर मुंबईमधलं प्रदूषण कमी व्हावं यासाठी ते अनेक गोष्टी केल्या. आरेचं जंगल वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अलीकडे काही दिवसांपूर्वीच ते दुबईत ते गेले आणि दुबईमध्ये सुद्धा एका पर्यावरणविषयक परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि ज्या पद्धतीने मला वाटतं स्कॉटलंडला परिषद झाली होती त्याचप्रमाणे ही सुद्धा परिषद झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. महाराष्ट्राचाच काही तर देशाचा शाश्वत विकास असावा हा आदित्य ठाकरे यांचा आग्रह आहे. ते अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने परिसंवादामध्ये चर्चांमध्ये सहभागी होतात आणि विधिमंडळात सुद्धा ते कामकाजात सहभागी होताना त्यांचा जो अभ्यासपूर्ण दृष्टिकोन हा नेहमीच प्रकट होतो. पण ते शिवसेना म्हणजे उबाठा सेनेचे नेते असून भारतीय जनता पक्षाशी त्यांचं वाजल्यामुळे पक्षाशी त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंबद्दल खूप चांगलं बोलायचे. उदयोन्मुख नेतृत्व असं म्हणायचे. तेच देवेंद्र फडणवीस त्यांचं वय काढतात, ते खूप लहान आहेत, ते अननुभवी आहेत अशा प्रकारे बोलतात. आता याच्याबद्दल काय बोलायचं, ते काय असेल ते असो. पण नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने सूड बुद्धीने आणि द्वेषबुद्धीने पेटलेले नेते आहेत तोच फॉर्मॅट हा देवेंद्र फडणवीस राबवत आहे. मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो की 2011मध्येच एनडीएने म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अशी मागणी केली होती की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या परदेशामध्ये मालमत्ता आहेत, खूप पैसा त्यांनी इथनं तिकडे नेलेला आहे, पोती घेऊन ते तिकडे नेत आहेत, त्याची चौकशी करा. कुठलाही पुरावा न देता ही मागणी केली एनडीए.
त्यानंतर काय झालं आता? काही सिद्ध झालं त्याच्यामधनं? किंवा यांनी तरी काही चौकशी केली का त्यांच्या काही मालमत्ता आहेत का म्हणून? बेफाम आरोप करायचे ही यांची पद्धत आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी काय सांगितलं की परदेशामध्ये लाखो कोटी रुपयांचा पैसा आहे आपला भारतीयांचा, ब्लॅक मार्केट या राजकारणी वगैरे, तो पैसा मी परत आणणार. मग रामदेव बाबासुद्धा तीच मागणी करायला लागले. ते आंदोलनाला बसले आणि तिकडनं कसे सटकले माहिती आहे की स्त्रीचा वेश धारण करून ते तिकडनं सटकले. पोलीस आल्याबरोबर घाबरून ते सटकले तिकडनं. त्यांनी काळा पैशाचा कुठलाही शोध घेतला नाही. काळा पैसा आणण्यासाठी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून एक SIT नेमण्यात आली. कोणाला आठवत आहे ही 2014मध्ये सरकार आल्याबरोबर जी SIT नेमली होती. मग HSBC बँकेमध्ये कोणाकोणाची खाती आहेत, परदेशामध्ये विदेशात कोणाकोणाची खाती आहेत, मग अमुक तमुक लोकांची इतके खाती आहेत असं सांगण्यात आलं. काय झालं त्याच्यामधनं? काळा पैसा पोती घेऊन किंवा जहाज भरवून काळा पैसा तिकडनं भारतात आणायचा होता. त्यासाठी SIT नेमली होती. काय झालं त्याचं? कोणाला आठवत आहे? पण काँग्रेसवाल्यांचा, विरोधी पक्षांच्याकडेच फक्त काळा पैसा आहे, तो त्यांनी परदेशात नेला आहे, असं एक वातावरण तयार करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मी हे सांगत असताना लगेच लोक म्हणतील की एका काँग्रेस नेत्याकडे 200 कोटी रुपये सापडलेले आहेत. मग त्याचं अजिबातच समर्थन करत नाही मी. त्या काँग्रेस नेत्याचं समर्थन कोणी काँग्रेसवाल्यांनी केलेलं नाही आहे. उलट जे काय असेल ते शोधून काढा आणि तो त्याचा स्वतंत्र व्यवसाय असेल, त्याच्यातले ते उद्योग असतील किंवा काँग्रेसशी संबंध असेल, शोधून काढा तुम्ही. केवळ बदनामी करू नका आणि कारवाई करा त्या नेत्यावरती. पण त्याच पद्धतीने निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी नोटांचा वापर केलेला आहे लोकांना पैसे चारण्यासाठी. यासुद्धा त्यावेळी बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचा शोध घेण्यात आला का? किंवा नोटाबंदीच्या वेळी माधवपुरा बँकेमध्ये जी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहे, अमित शहांच्या वर्चस्वाखाली आहे, तिथे काही शेकडो कोटी रुपये त्याच्यामध्ये नोटाबंदी येण्याच्या अगोदर त्यामध्ये भरण्यात आले. म्हणजे 2000च्या नोटा असतील किंवा काय असतील, तो काळा पैसा त्याच्यात भरण्यात आला आणि तो पांढरा करण्यात आला असा आरोप झाला. त्याची चौकशी झाली. त्यासाठी SIT नेमण्यात आली, तर नेमण्यात आली नाही. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्रात सुद्धा SIT नेमण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे. त्यामध्ये पद्धतीमध्ये एक गोष्ट, पहिल्या गोष्टी म्हणजे SIT असेल किंवा दुसरी चौकशी असेल. आजच्याच पेपरमध्ये बातमी आहे की मुंबई महापालिकेची 25 वर्षातल्या आर्थिक कारभाराची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांची नेमणूक झाली. माझं म्हणणं आहे की कॉर्पोरेशनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही म्हणताय मुंबई महानगरपालिकेत, आणि तो उद्धव ठाकरे यांनी केला, त्यांच्या पक्षाने केला असं तुमचं म्हणणं आहे. मग 1.5 वर्ष का वाट पाहिली तुम्ही? बरं, आता 25 वर्षाचा तुम्ही भ्रष्टाचार काढणार आहात, तर 25 वर्षात त्यामध्ये एकनाथ शिंदेसुद्धा उभाठा सेनेमध्येच होते त्या काळामध्ये. मग त्यावेळी त्यांनी कधी आवाज उठवला याबद्दल? किंवा देवेंद्र फडणवीस यांचा भाजप आणि शिवसेना यांची युती होती, त्यावेळी मुंबई महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही उघडलं का? स्थायी समितीमध्ये भाजपचेही सदस्य असतात. मग जर भ्रष्टाचार झाला असेल त्यामध्ये भाजप काय बाकी सगळे सदस्य, स्थायी समिती म्हणजे अंडरस्टँडिंग कमिटी असं म्हणण्यात येतं, त्यात तुमचाही सगळ्यांचा सहभाग होता. त्यावेळी तुम्ही आवाज उठवला नाही. आता 25 वर्षाच्या गोष्टी करतात. याचा अर्थच असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या जेव्हा केव्हा निवडणुका होतील तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची जास्तीत जास्त त्यांच्या पक्षाची बदनामी करायची, हा भाग आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की आमची चौकशी जरूर करा, पण मग तुमची नागपूरची करा, ठाणे महानगरपालिकेची करा, कल्याण डोंबिवलीची करा, पुणे महानगरपालिकेची करा, ज्या ज्या ठिकाणी भाजपची किंवा एकनाथ शिंदेंची सत्ता आहे त्याचीही चौकशी करा, तिथेही आरोप आहेत. आणि ठाण्यात तर संजय केळकर जे भाजपचे नेते आहेत त्यांनीच आरोप केलेले आहेत की तिथे केवढा ठाण्यामध्ये पालिकेत भ्रष्टाचार चालतो. मग त्याची कधी चौकशी करायची याचं उत्तर दिलं पाहिजे. पण त्यानंतर SITची चौकशी काय झाली? SIT चौकशी कुठली झाली स्थापनाची? तर आदित्य ठाकरे यांचा रोल दिशा सालियन नावाची जी एक सेलिब्रिटी होती,
सुशांत सिंग राजपूत ज्याने आत्महत्या केली, ज्या नटाची एक व्यवस्थापक होती, त्यांच्या दोघांची प्रत्यक्षात एखादीच भेट झाली असं निष्पन्न झालेलं आहे. ती दिशा सालियन. तर त्या दिशा सालियनच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी म्हणजे काल विशेष तपास पथकाची स्थापना केली आणि राजीव जैन हे SITचे प्रमुख त्याचं नेतृत्व करणार आहे. आता दिशा सालियनची चौकशी करण्याची मागणी कोणी केली होती? तर मागणी सर्वसामान्य माणसांनी केली होती की दिशा सालियनच्या आईवडिलांनी सांगितलं आहे की आमचं काहीही त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. म्हणजे ती आत्महत्या असावी, चुकून पडली असावी, कशा पद्धतीने पडली असेल, आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला त्याच्यात ओढू नका. ते प्रकरण म्हणजे आम्हाला मनस्ताप नको आहे तसं असं त्यांनी ऑन कॅमेरा टेलिव्हिजनवर सांगितलं होतं. आणि तिच्याबद्दल या ना त्या प्रकारच्या बातम्या देऊ नका, आमच्या कौटुंबिक गोष्टी बाहेर काढू नका, आयुष्य चिवडू नका आमचं सार्वजनिकरित्या, आम्हाला त्रास देऊ नका, आम्हाला सोडा मोकळं, असं ते म्हणाले होते. कोणी मागणी केली होती की दिशा सालियनची जर चौकशी झाली नाही तर महाराष्ट्रावरती काही आपत्ती कोसळणार आहे का? पण तिच्या कुटुंबियांचीच काहीच मागणी नाही आहे. कोणी मागणी केली होती? ही मागणी कशी केली होती? आता हे यांचं गृह खात्याचं बघा. एकीकडे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात शेतकरी अत्यंत संकटात आहे. म्हणजे अवकाळी पावसामुळे काय काय त्रास झाला आहे ते आपल्याला माहिती आहे. दुसरीकडे प्रदूषण नियंत्रणाच्या ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्या न केल्यामुळे महापालिकेची नोटीस आल्यानंतर अनेक बिल्डिंगची बांधकामच ठप्प झालेली आहे. तिसरीकडे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यातल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातलं वातावरण अतिशय दूषित झालेलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अकारण निर्माण करण्यात आल्यामुळे आणि तो सुद्धा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांमुळे महाराष्ट्रातलं वातावरण अतिशय तणावपूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. पेन्शनचा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांचं ते रस्त्यावरती आलेले तो सुटला नाही. हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून आदित्य ठाकरे यांना यामध्ये गोवण्यासाठी म्हणून दिशा सालियनचं प्रकरण उकरून काढण्यात येत आहे. त्यासाठी SIT नेमण्यात येत आहे. आता ही मागणी कोणी केली होती? मागणी सर्वसामान्य माणसांनी काही केलेली नव्हती ही मागणी. आणि मला आठवते की गेल्या वर्षी ही जी मागणी झाली त्यामध्ये काही भाजपचे सदस्य होते बघा, एकनाथ शिंदेचे काही हे लोक होते, भरत गोगावले होते, नंतर नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, रवी राणा, भाजपचे शिंदे सेनेचे किंवा भाजपच्या जवळ असलेले पण जे कोणी होते अनेकांची जी मागणी, त्यापैकी राणे कुटुंबाची मागणी, नारायण राणे तर पत्रकार परिषद घेतली. बघ, केंद्रीय मंत्री MSME खात्याचे इतकी महत्त्वाची जबाबदारी, देशातला लघुउद्योग सूक्ष्म उद्योग संकटात आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी भाजपच्या कार्यालयात बसून कुठलाही पुरावा नसताना दिशा सालियन प्रकरणात त्यांनी आरोप करायला सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांना त्याच्यात गोळ हाच त्यांचा आहे. त्यांना दिशा सालियनशी काही देणं घेणं नाही आहे. ते अनेकदा दिशा सालियनचा उल्लेख दिशा पटाणी असा करतात, त्यांना आठवतच नाही नाव. त्यांना काहीही तिचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल दुःख काही संबंध नाही. त्यांना आदित्य ठाकरेंना याच्यामध्ये गोवण्यामध्ये रस आहे. आणि आदित्य ठाकरे हे अतिशय निर्भय व्यक्ती आहेत. आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे की म्हणजे याच्यामध्ये की सगळे म्हणजे एक तर त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हा हे घाबरलेले असतात, हे सरकार घाबरलेले आहे, हे डरलेलं सरकार, डरोमत असं ते म्हणतात राहुल गांधींप्रमाणे की डरोमत. ते सरकारला सांगते तुम्ही घाबरता कशाला, तुमच्या विरोधात प्रतिकूल मत होते का सत्तारूढ पक्षाबद्दल. मग या त्रिशूल सरकारबद्दल लोकांचं मत महाराष्ट्रात हे वाईट आहे मत अतिशय. 5 राज्यातल्या निवडणुकांचा निकाल काही हो, पण महाराष्ट्रामध्ये वातावरण अनुकूल नाही आहे त्यांच्या दृष्टिकोनात. आणि हे या तिघांमध्ये भांडणं चालू आहेत बघा. नवाब मलिक याच्या प्रकरणावरनं सुद्धा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या यांच्या नेत्यांमध्ये जी
पत्रापत्री झाली, जी चिडचिड व्यक्त झाली, ते उदाहरण याचं. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत असं काही जण म्हणतात, सत्ताधारी पक्षातलेच. आणि छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातली वादळ, छगन भुजबळ यांच्या मागे भाजप आहे असं म्हटलं जातं आहे. त्यावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जातं आहे. हे सगळं बाजूला टाकायचं. याच्या जे आरोप होत आहेत किंवा खोके म्हणून आरोप होत आहेत, मिन्नगड म्हणून आरोप होत आहे, हे सरकार काही काम करत नाही आहे, हे सगळं याच्याकडनं लक्ष बाहेर दुसरीकडे जावं म्हणून मग आदित्य ठाकरेंना टार्गेट करायचं. आणि जसजशा लोकसभा निवडणुका किंवा उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर SITचा उद्देश काय असतो? SIT नेमायची आणि मग त्याच्यातली हळूहळू एक एक गोष्ट काहीतरी लीक करायची की यात अमुक गोष्ट मिळाली, तमुक गोष्ट मिळाली. पण आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची काळजी नाही. काय चौकशी करायची ते करू द्या, ते काहीही त्याला घाबरलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की नितेश राणे याच्या संबंधी सातत्याने आरोप करतात. तुम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवरनं म्याव असं आदित्य ठाकरे जात असताना म्हणाले. अत्यंत पोरकट, एखाद्या आमदाराला, तरुण आमदाराला सुद्धा शोभणारं ते कृत्य बिलकुल नव्हतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगावं लागलं की हे बरोबर नाही म्हणून. पण त्यानंतर कुठलाही पुरावा नसताना त्याच्या सुशांत सिंग राजपूत याच्या संदर्भात सुद्धा आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न झाला. मग CBI चौकशी करा. काय झालं त्याच्यातनं सिद्ध? जे रोजच्या रोज जे प्रवक्ते, भाजपचे प्रवक्ते येऊन आदित्य ठाकरेंवरती आरोप करत होते, सुशांत सिंग राजपूतचा बिहारच्या निवडणुकीमध्ये यांनी वापर करून घेतला. आणि मग सुशांत सिंग राजपूतबद्दल त्यांना काय पडलंय? तो आहे काय नाही का त्यांचा काहीच संबंध नाही. एकदा त्या विषयाचा उपयोग झाल्यानंतर CBI चौकशीचं काय झालं त्याचा पाठपुरावा काहीही यांनी केला नाही. पण महाविकास आघाडी सरकार असताना मात्र रोजच्या रोज आरोप चालू होत. त्याच पद्धतीने आता दिशा सायलेंच्या प्रकरणामध्ये यांचे आरोप चाललेले आहेत. आता बघा, आदित्य ठाकरे यांनी सांगितले की ज्यावेळी आता दिशा सायलेंचा मृत्यू 8 जून 2020ला झाला आणि त्यानंतर काहीतरी 14 जूनला मला वाटतं सुशांतचा मृत्यू झाला. त्या दोघांच्या याच्यामध्ये काहीतरी संबंध लावण्याचा प्रयत्न झाला, पण अजून काहीही त्याच्यातनं हाती लागले नाही. मग काय त्याच्यावरती मग आदित्य ठाकरे यांचा नार्को टेस्ट करा. आता आदित्य ठाकरे दुबईला कॉन्फरन्सला गेले होते, पर्यावरण विषयक किंवा शाश्वत विकासाच्या गोष्टी आदित्य ठाकरे अत्यंत गंभीरपणे मांडतात, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतात. मुंबईचा, महाराष्ट्राचा विकास शाश्वत विकास पद्धतीने व्हायला पाहिजे, शाश्वत व्हायला पाहिजे. विकासासाठी डोंगर फोडणं, विकासासाठी जंगलं तोडणं हे त्यांना मान्य नाही आहे. पण हे दुबईला पळून गेले देश सोडून, असा यांनी आरोप केला. या नितेश राणे देश सोडून पळून गेले. मग आता ते आले तर आता काय म्हटलं तुम्ही? आले मीडियाच्या समोर जात आहेत, ते मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. त्याचं काय म्हणणं आहे? आदित्य ठाकरेंनी सांगितले, मी त्यावेळी माझे आजोबा म्हणजे आईचे वडील पाटणकर त्यांचा मृत्यू झाला, ते तिथे होते. बघ कुठे होते, काय होते याची जबाबदारी ते पोलिसांनी त्यांना विचारलं तर पोलिस ते सांगतील त्याचं त्याबद्दल. पण मोबाईल टॉवर लोकेशन बघा, CCTV फुटेज बघा, असे हे नितेश राणे सांगतात. ते पोलीस बघतील ना काय करायचं ते. तुम्ही काय एवढा इंटरेस्ट घेता त्याच्यामध्ये? तुमचा याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे दिशा सायलेंच्या प्रकरणामध्ये? का केवळ तुम्हाला ठाकरे कुटुंबाला बदनाम करायचं? तुम्हाला इतके मृत्यू होतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे मृत्यू होतात, त्याबद्दल तुम्ही एक शब्द काढत नाही, त्याबद्दल काही बोलत नाही. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प शेजारच्या राज्यात जातात, गुजरातमध्ये जातात, त्याबद्दल काही बोलत नाही तुम्ही. महाराष्ट्रातले शिक्षणाचे प्रश्न बिकट आहेत, एक तरुण म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, पण तुम्ही फक्त आदित्य ठाकरेंवरती फोकस करता. पण हे नितेश राणेंनाच केवळ दोष देऊन उपयोगाचं नाही, त्यांचा उपयोग कोण करून घेत आहे.
देवेंद्र फडणवीस हे मागे राहून जे स्वतः बोलायचे ते इतरांकडनं बोलून घेतात आणि त्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी ही SIT नेमलेली आहे. मी तुम्हाला सांगतो की रमेश किणी हे प्रकरणामध्ये राज ठाकरे यांच्यावरती आरोप झाले. त्यानंतर 1997 साली त्या सुमारास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी शिवसेनेला यश मिळालं होतं, चांगलं सत्ता मिळाली, यश मिळालं. त्याचा उपयोग झाला नाही. CBI चौकशीतनं काही निघालं नाही. ते सगळं प्रकरण मागे पडलं. राज ठाकरे यांची प्रतिमा कलंकित नव्हतं, ते त्याच्यातनं बाहेर पडले, अधिक लोकप्रिय झाले उलट. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे जर तुम्ही शस्त्र वापरलं तर त्यांच्याबद्दल सहानुभूती आणखीन वाढेल, लोकांचं प्रेम आणखीन वाढेल. लक्षात घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक सुशिक्षित, सुविद्य, अनुभवी माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री यांनी अशा प्रकारच्या काहीतरी फ्रिवलस गोष्टींना थारा देणं, आपल्या पक्षातल्या काही वाचाळ नेत्यांना उत्तेजन देणं आणि त्याच्यातून अशा प्रकारचं राजकारण करणं. शिवसेना उभाठे सेनावरती भरपूर हल्ला चढवा, पण हा काय प्रकार आहे? दिशा सैलेंच्यापैकी कोणीही कुटुंबातलं कोणी मागणी न केली असता SIT नेमतं तुम्ही याच्यामध्ये. आणि सर्वसामान्य काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही मागणी केली का? बघा, मी तुम्हाला सांगतोय, मानवत हत्याकांड झालं महाराष्ट्रामध्ये, अंधश्रद्धेचा कहर झाला होता आणि मानवत हत्याकांड झालं. अशा वेळी SIT नेमणं स्वाभाविक आहे. जळगावला अनेक स्त्रियांचं, म्हणजे वासनाकांड म्हणतात त्याला, मीरा बोरवणकर यांनी ती चौकशी केली होती. किंवा कोठेवाडीला तुम्हाला माहिती आहे काय प्रकार झाला होता स्त्रिया महिलांच्या संदर्भात. अशा प्रकरणामध्ये SIT नेमणं एक वेळ समजू शकतो. पण याच्याबद्दल मग ही SIT नेमायची असेल तर मला वाटतं विधान परिषदेमध्ये उपाध्यक्षांनी घोषणा केली होती. राहुल शेवाळे यांच्या संबंधात SIT नेमली होती, SITची घोषणा झाली होती. काय झालं त्याचं? तोही खुलासा झाला पाहिजे. अजून मी तुम्हाला सांगतो की एका अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, आदरणीय अशा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याशी मी बोललो. त्यांनी मला सांगितलं की SIT हे केवळ सनसनाटी एखादी गोष्ट, सनसनाटी काही घडली, खूप चर्चा झाली एखाद्या प्रकरणाची, तर SIT नेमली जाते. किंवा तुम्हाला प्रतिपक्षावरती काही आघात करायचा असेल, राजकारण करायचं असेल तर SIT नेमली जाते. SITला कुठलाही घटनेचा किंवा असा कायद्यामध्ये अशा SIT नेमण्याची वगैरे किंवा पोलीस मॅन्युअलमध्ये काहीही तरतूद नाही त्याची. त्यांनी असं सांगितलं की अनेक प्रकरणामध्ये पोलीस पथक असतं, एक पोलीस तपास करते, पोलीस पथक असतं, पण SIT नेमली, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम नेमली, म्हणजे लोकांना वाटतं अरे काहीतरी झालेलंच, काहीतरी गंभीर असणार, काहीतरी भानगड असणार, त्यामुळे SIT नेमली. हे वातावरण तयार करण्यासाठी आणि मग गोष्टी लीक करायच्या आहेत. आरुषीच्या प्रकरणामध्ये आरुषी म्हणून एका अबोध वयातल्या मुलीची हत्या झाली. ती तिच्या आईवडिलांनीच केली का आणखी कोणी केली असं रोजच्या रोज येत होते बातम्या. आणि पोलीस अनेक गोष्टी पुरवत होते मीडियाला. त्यावेळी कोर्टाला सांगायला लागलं की अशा गोष्टी जेव्हा तपास चालू असतात तेव्हा तुम्ही तपासाच्या या गोष्टी बाहेर काढू नका. या बाहेर जातात कशा या गोष्टी? सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही प्रकरणामध्ये CBIला बजावले की CBIने अमुक प्रकरणाचा तपास केला तर तो त्या तपासातल्या काही गोष्टी या सत्तारूढ पक्षाला सोयीच्या आणि विरोधी पक्षांच्या बदनामी करणाऱ्या असतील त्या तुम्ही लीक करता, हे बरोबर नाही असं सुप्रीम कोर्टानेही सांगितलं आहे. पण हे करायचं असते ना. आता मी तुम्हाला सांगतो की अजून SIT कुठली नेमली? महाराष्ट्रात अनेक SIT झाले, पण दाभोळकर आणि पानसरे यांचे खुनी शोधून त्यांना शिक्षा घडवली का? आता ज्या मंडळींनी, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण या समाजासाठी दिलं, त्यांच्या प्रकरणांचा तपास ताबडतोब व्हावा, तडफेने व्हावा,
याबद्दल उत्साह दाखवण्यात आला नाही, दाखवण्यात आला. मी आता अजून एक सांगतो गोष्ट. महाविकास आघाडी सरकार असताना ईडीचे काही अधिकारी हे ब्लॅकमेलिंग करतात, खंडणीखोरी करतात, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आणि त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री महाविकास आघाडीमध्ये, आता ते टोपी फिरून ते भाजपच्या बरोबर गेलेले आहेत आणि या सरकारमध्ये मंत्री आहेत एकनाथ शिंदेच्या, ते दिलीप वळसे पाटील या गृहमंत्र्यांनी SIT नेमण्याची घोषणा केली होती. आणि त्याच्यामध्ये एक कोण जो काही एक दलाल होता, कोणीतरी व्यापारी होता, त्याचंही नाव संजय राऊतांनी घेतलेलं होतं. संजय राऊतांवरती खोटे नाटे आरोप करून त्यांना अटक करण्यात आली. वा, संजय राऊतांनी सांगितलं मी एक पैसा जरी माझ्या, त्यांच्या अनेक प्रॉपर्टी आहेत अलिबागला, अन्य मुंबईत, आणि त्यांच्याकडे मी थोडक्यात काळा पैसा आहे, मनी लॉन्ड्रिंग केलेले वगैरे. संजय राऊतांनी सांगितलं एक पैसा जरी मी इकडचा तिकडे केला असेल, काळा पैसा असेल, तर माझ्या सगळ्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या मी दान करेन भाजपला. काय सिद्ध झालं संजय राऊतांबद्दल? त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांची भरपूर बदनामी केली. सिद्ध काय झालं? काही करू शकलं नाही. पण संजय राऊतांनी आव्हान दिलं होतं, हे आपण लक्षात घ्या. पत्राचा आळचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर तुम्हाला सांगतो की बेकायदेशीर BT कॉटन बियाणं 2018 साली बेकायदेशीर BT कॉटन बियाणं विकणाऱ्या कंपन्यांच्या चौकशीसाठी SIT नेमली होती. संजय बर्वे यांची नेमणूक झाली होती. काय झालं त्या SITचा निष्कर्ष? हा मला कळेल का हे मी तुम्हाला विचारतो. अशा मी तुम्हाला सांगतो की SIT नेमण्याची ही अशी अनेक यांची अनेक गोष्टींच्या बाबत SIT नेमायची अशी यांची पद्धत. आता दुसरी गोष्ट, शशिकांत वारिशे नाणाच्या प्रकल्पाला जो विरोध करत होता, त्या वारिशे या पत्रकाराची हत्या झाली. महाराष्ट्रभर मी स्वतः त्याच्यावरती व्हिडिओ केला होता, लेख लिहिले होते. आणि मग चौकशी समिती SIT नेमायला लागली फेब्रुवारी 2023 साली. त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे आता काही कळले आत्तापर्यंत काय झाले त्या प्रकरणात SIT? नाही. कारण त्याच्यामध्ये, त्या हत्येच्यामध्ये काही समजा ठाकरे कुटुंबीय किंवा विरोधी पक्षातलं कोणी असतं तर मग त्याची माहिती दिली असती. पण या SITचं काय झालं की कळलं कोणाला? काही माहिती दिली, काय तपासाची प्रगती झाली? काही नाही. अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला की राजकीय नेते आणि समाज कार्यकर्त्यांना काही धमक्या आल्या. सुशांत राजपूतच्या कर्नाटकातील चाहत्याकडून आदित्य ठाकरेंना धमकी आली होती. त्या प्रकरणात SIT नेमली होती. कोणी? दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असताना. काय झालं त्या SITचं? काय निष्कर्ष निघाला त्याच्यातनं? आदित्य ठाकरे यांची बदनामी अजून चालू आहे. आदित्य ठाकरे यांची चूक काय? आदित्यची चूक अशी आहे की महाराष्ट्रामधल्या प्रशासकांच्या हातात, आयुक्तांच्या हातात, म्हणजे राज्य सरकारच्या, एकनाथ शिंदेच्या हातात मुंबई महानगरपालिकेचा कारभार असताना किती वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार होत आहे, गैरव्यवहार होत आहे, ते सातत्याने बाहेर काढतायत. मुंबईमधले रस्ते ताबडतोब एका वर्षाच्या आत सगळं काम करू, कॉन्क्रीटचे करू. उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही असं म्हणाले एकनाथ शिंदे. त्यांना मान्य करायला काहीही झालं नाही 1 वर्षामध्ये. केवळ थापा. सामान्य माणसांमध्ये मी काम मिसळणार आहे, सामान्य लोकांसाठी धडपडणार आहे, काहीही केलेलं नाही ते. हे आदित्य ठाकरे यांचा भ्रष्टाचार, यांचा गैरव्यवहार, यांची अकार्यक्षमता, यांची रॅकेट्स बाहेर काढतायत. म्हणून त्यांच्या मागे SIT लावलेली आहे. दुसरं काहीही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हे सूडबुद्धीचं, द्वेषबुद्धीचं राजकारण आहे. आम्ही काही द्वेषबुद्धीचं राजकारण करत नाही म्हणायचं आणि सुडाचं राजकारण करायचं. आणि तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात येऊन लढा ना. शिवसेनेची, उभाटा सेनेचा पराभव करा. महापालिकेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये काय असेल ते पराभव करा, 2 हात करा त्यांच्याशी. पण हा सत्तेचा गैरवापर आहे. या SIT जे नेमतात त्यांना पगार आपल्या करदात्यांच्या पैशातनं दिला जातो. अनेक ठिकाणी पोलीस नाही आहेत, पोलिसांची कमतरता आहे. अशावेळी अशा SIT नेमणं. आणि दुसरी म्हणजे 2020 साली दिशाचा मृत्यू झाला. 3 वर्षानंतर तुम्ही SIT नेमता.
म्हणजे काय कारण काय त्याचं? इतक्या जुना प्रकरण आता एकदम तुम्ही उकरून काढताय. म्हणजे तुम्हाला आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करायचा आहे, हे स्पष्ट आहे. आता बघा, तुम्हाला सांगतो की या आता हे म्हणायची पद्धत आहे की दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे, कर नाही त्याला डर कशाला, वगैरे वगैरे. तुमच्या बरोबर जर आले तर मग ते मोकळे होतात. हर्षवर्धन पाटील मला सुखाने झोप येते म्हणाले. अजितदादांच्या गटातलेच नेते सांगतायत की 4-6 दिवसात या सगळ्या मंडळींवरती कारवाई होणार होती ईडीची, म्हणून ते ताबडतोब भाजपबरोबर गेले. दुसरं काहीही कारण नव्हतं. जेव्हा ते महाविकास आघाडी मध्ये होते तेव्हा त्यांची भूमिका काय होती की सूडबुद्धीचं राजकारण भाजप करतंय म्हणून. आणि आता काय, आता प्रफुल्ल पटेल हे देशभक्त आहेत, छगन भुजबळ देशभक्त झालेले आहेत, नवाब मलिक देशभक्त झालेले आहेत, अजितदादा शुद्ध झालेले आहेत. त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार नाही त्या भ्रष्टाचारावरती. भ्रष्टाचार करणं हा देशद्रोह नाही आहे, ते करणार नाही तुम्ही. पण आदित्य ठाकरेंना सतावण्यामध्ये मात्र आम्ही पूर्ण ताकद लावू आमची. आता जे काय असेल ते असेल, ज्यांना काय करायचं असेल ते करायचं असेल. पण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की परदेशामधनं काळा पैसा आणण्यासाठी SIT नेमण्यातनं काहीही साध्य झालं नाही. नॅशनल हेराल्डची चौकशी करून राहुल गांधींना बोलवलं, सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलवलं, काहीही सिद्ध झालेलं नाही. चिदंबरम यांना तुरुंगात टाकलं, काहीही सिद्ध झालं नाही. हा जो केंद्र सरकारचा पॅटर्न आहे दबावाचा, सत्तेच्या दुरुपयोगाचा, तो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस राबवत आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतंय. आणि या पद्धतीने जर तुम्ही चौकशा जर सुरू केल्या आणि अशा प्रकारचं बदनामीचं घाणेरडं राजकारण जर सुरू केलं तर यापुढचं सरकार हे अशाच प्रकारे वागेल. आणि बघा की एकीकडे तुम्हाला सांगतो की संसदेमध्ये आज 2-3 तरुण गेले, घुसले. संसदेची सुरक्षा तुम्हाला करता येत नाही. काश्मीर ते कन्याकुमारी संपूर्ण भारत आम्ही अभेद्य सुरक्षा कवच निर्माण केलं आहे 56 इंच छातीच्या मोदींनी, ते तुम्हाला करताय. संसदेमध्ये घुसले. आज जर काँग्रेस पक्षाचा सत्तेवर असता त्यांनी धिंगाणा घातला असता, देश डोक्यावर घेतला असता. बघा, यांना सुरक्षा करता येत नाही देशाची, हे कसले राष्ट्रभक्त असं म्हटलं असतं. संसदेमध्ये पोरं घुसतात, घोषणा देतात. उद्या कोणी असं घुसू शकेल? हे प्रश्न टॅकल करण्याच्या ऐवजी NDA सरकार दिल्लीचं आणि इथलं देवेंद्र फडणवीस यांच्या तालावरती नाचणारं एकनाथ शिंदे सरकार हे सूडबुद्धीचं, द्वेषबुद्धीचं राजकारण करत आहे. पण माझा अंदाज असा आहे आणि मला दिसतंय की आदित्य ठाकरे बिलकुल घाबरले नाही. उद्धव ठाकरे निर्भयपणे मैदानात उतरले आणि जे काय व्हायचं ते होऊ द्यात असं म्हणतात. करा चौकशी तुम्ही यांची, खुशाल चौकशी करा. आणि चौकशीमध्ये काय जर काहीही आढळलं नाही तर ते काय म्हणतील की चौकशीनंतर ते असं म्हणतील की हां काही नसेल तर काहीच नाही आमचं म्हणणं. पण दूध का दूध, पाणी का पाणी झालं, ठीक, चांगलं झालं असं ते म्हणतील. पण असेच आरोप एकनाथ शिंदे गटातल्या मंत्र्यांविरुद्ध, नेत्यांविरुद्ध असले त्यावरती काही चौकशी होणार नाही. कोणी फायरिंग करतंय, एका आमदाराचा मुलगा कोणाला पळवतोय, त्याची काही चौकशी नाही. दादागिरीची, या गुंडगिरीची चौकशी नाही. त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. सुप्रीम कोर्टानेही सांगितलं होतं की महाराष्ट्राचं सरकार हे कुचकामी आहे. धार्मिक तणाव हे कोर्टाची किंवा कोणाची वाट न बघता स्वतः असं काही तणाव निर्माण होत असेल तर तुम्ही ताबडतोब कारवाई केली पाहिजे. असं हे सरकार कुचकामी असं स्वतः अजितदादा पवार महाविकास आघाडीमध्ये असताना, विरोधी पक्षनेते असताना म्हणाले होते. अशा प्रकारचं हे सरकार आहे.
आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव, जाती जातींमध्ये तणाव निर्माण केला जात असता त्याबद्दल काही कारवाई करणार नाही. पण छगन भुजबळ म्हणतायत की पोलिसांवरतीच दगडफेक झाली. मग इकडनं सांगता येते की मनोज जरांगे म्हणतात की आमच्यावरती लाठीमार झाला. अरे ही प्रकरणं हाताळा तुम्ही, हा तणाव मिटवा तुम्ही, सामंजस्य, एकोपा, सलोखा निर्माण करा. महाराष्ट्रात जास्तीत जास्त दंगली झाल्यात. महाराष्ट्रात भ्रष्टाचारात नंबर 1, दंगलीमध्ये आपण नंबर 1. आणि हे सगळं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे अश्रू न पुसता बेरोजगारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावरती फिरतायत. आणि तुम्ही दिशा सैलियांचं प्रकरण घेऊन बसलात कारण तुम्हाला एका तरुणाची, लोकांसाठी काम करणाऱ्या तरुणाची, निर्भय तरुणाची, आदित्य ठाकरे यांची केवळ बदनामी करायची, त्यांना आयुष्यातनं उठवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. पण याचा काहीही उपयोग होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. आत्ता जेवढी तुम्ही अशी चौकशी आणि या सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रयत्न कराल तेवढा आदित्य ठाकरे यांच्या मागे तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मागे उभे राहतील. हे लक्षात ठेवा. कारण राहुल गांधी जसे घाबरत नाही मोदींना, तसं आदित्य ठाकरे ना मोदींना घाबरतात, ना शहांना घाबरतात, ना एकनाथ शिंदेंना घाबरतात, ना देवेंद्र फडणवीसांना घाबरतात. ते फेस टू फेस वाद घालायला, निवडणूक लढवायला एकनाथ शिंदेविरुद्ध आणि कुठल्याही आरोपांना तोंड द्यायला समर्थ आहे. त्यांची वकिली करण्याचं मला कारण नाही, ते समर्थ आहे. पण याच्यामधून तुम्ही तुमचं छोटेपण दाखवताय, तुम्ही तुमचं क्षुद्रपणा दाखवताय. इतक्या खालच्या थराला तुमचं राजकारण नेले तुम्ही की ज्याचं नाव ते देवेंद्र फडणवीस. असं करू नका. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात जो काही आदर किंवा प्रेम आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आणि एकनाथ शिंदे, तुम्ही तुमच्या कामाने उत्तर देताय ना, द्या ना मग ते. मग कामाने उत्तर देण्याच्या ऐवजी सूडबुद्धीतनं हे तुम्ही कारवाया करून उत्तर देताय का? काय आहे खरं? हे याचं उत्तर निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकांना द्यावं लागेल. पण हे प्रकार थांबवा तुम्ही. आदित्य ठाकरे यांचा अभिमन्यू होणारच नाही, ते याच्यातनं बाहेरच पडणार आहेत. तुम्हाला सांगतो मी आता. ही अत्यंत सूडबुद्धीने आणि द्वेषबुद्धीने केलेली कारवाई आहे, हे आत्ताच मी तुम्हाला सांगतो. आणि काय करायचं ते करा तुम्ही. पण भविष्यामध्ये याच्यातून आदित्य ठाकरे तावून सुराखून बाहेर निघतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही, इतकंच सांगतो. आणि माझा हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रिया मनमोकळेपणाने व्यक्त करा. एवढंच सांगतो आणि इथे सांगतो. नमस्कार.